लग्नसराई सुरू झालेली आहे। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात लग्नाच्या, काही परंपरा असतात, काही प्रथा असतात। अशीच एक परंपरा, अशीच एक प्रथा मी तुमच्या बरोबर आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तिलाच मळी काढणे असं म्हणतात। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करूयात। नमस्कार, मी भारती। माझ्या या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। माझं माहेर आहे अहमदनगर। या भागामध्ये जेव्हा लग्न जमलेलं असतं तेव्हा त्या नवरा नवरीची मळी काढण्यात येते। आता ही मळी म्हणजे काय हे आपण आधी पाहूयात। तर याच्यामध्ये काय केलं जातं, जेव्हा लग्नाच्या 5 दिवस अगोदर या नवरा नवरीला हळद लावली जाते। ही हळद लावण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते। इतर भागामध्ये हळद ही लग्नाच्या आदल्या दिवशी केली जाते आणि ती हळद पूर्णपणे खेळली जाते, त्याचा एक उत्सव असतो। पण या मळीची ही पद्धत थोडीशी वेगळी आहे। तर सगळ्यात अगोदर आपण ही मळी का काढतात हे आधी पाहूयात। नवरा नवरी म्हटलं की त्यांना लग्नात छान दिसायचं असतं, त्यासाठीच मुळातच नॅचरल असा ग्लो त्यांच्या चेहऱ्यावरती आलेला असतो। याच्यात ही मळी काय करते की ती अँटीसेप्टिक म्हणून काम करते। दुसरं म्हणजे काय की त्यांना एक नॅचरल ग्लो याच्यामुळे मिळतो। आणि तिसरं म्हणजे महत्त्वाचं कारण की लग्नसराईमध्ये जी काही दगदग होते, जी काही खाण्यापिण्यात बदल होतो, याच्यावरती चेहऱ्याचं आरोग्य किंवा हेल्दी स्किन राखण्यासाठी ही मळी खूप चांगला फायदा करून देते। आणि नवरा नवरीचं रूप म्हणजे खूप सुंदर असं उजळवायला लागतं। आता ही मळी नेमकी करतात कशी किंवा काढतात कशी, मळी काढणे ही प्रोसेस नेमकी काय आहे ते आता आपण जाणून घेऊयात। लग्नाला जेव्हा 5 दिवस राहिलेले असतात तेव्हा नवरा नवरीला अंघोळीच्या अगोदर 5 कलवऱ्या ज्या असतात त्या येतात। त्यांना हळदी कुंकू, नवरी जर असेल तर हळदी कुंकू लावतात, नवरा मुलगा जर असेल तर त्याला टिळक लावतात। हे लावून त्याच्यानंतर त्यांना पान सुपारी हातात दिली जाते। नंतर ज्या कलवऱ्या असतात ते त्यांची मळी काढण्याची प्रोसेस चालू करतात। मळी काढणे हा सगळ्यात मोठा मान हा कलवऱ्यांचा समजला जातो असं म्हणतात। ही मळी जी काढणं आहे तिला मळी का म्हटलं जातं हे आता आपण पाहूयात। हळद आहे ती विशिष्ट घटकांपासून, मिश्रित घटकांपासून बनलेली असते। ती फक्त नुसती हळद नसते, तर तिला वेगवेगळे घटक त्याच्यात ऍड करून मग ती अंगाला लावली जाते। पण नुसती लावून सोडली जात नाही, तर त्या नवऱ्या मुलाला किंवा नवरीला ती जेव्हा हळद लावतात त्यावेळेस ती पूर्णपणे अशी चोळून चोळून काढतात। आणि चोळताना ना तिच्या अक्षरशः मळ निघतो तशा वळ्या निघायला लागतात। याला मळी म्हणतात। तुम्ही सुद्धा कुठल्याही भागातले असाल, तुमच्या रूढी परंपरा काही जरी असल्या तरी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्की करू शकता। कारण याने तुमचं रूप, जर तुमचं लग्न जमले असेल, तुम्ही नवरा मुलगा असाल किंवा नवरी असाल, तर तुमचं रूप एकदम छान उजळून निघेल। तुम्हाला पार्लरची गरज पडणार नाही, तुम्हाला फेशियलची गरज पडणार नाही, कुठल्याही स्पेशल ट्रीटमेंटची गरज पडणार नाही। इतका सुंदर असा परिणाम याच्यामुळे मिळतो। चला तर मग ही मळीसाठी वापरली जाणारी हळद आपण तयार कशी करायची हे पाहूयात। याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हळद, बेसन, लिंबू, दही, मसूर डाळीचं पीठ किंवा कोणतंही पीठ, तांदळाचं असेल किंवा ज्वारीचं सुद्धा चालेल, तेल, दूध, चंदन पावडर, एवढ्या गोष्टी याच्यामध्ये ऍड केल्या। आणखीन भरपूर घटक ऍड केले जातात, जसं की कडुलिंबाच्या पालाचा रस किंवा तुळशीच्या पालांचा रस हा सुद्धा याच्यामध्ये ऍड केले जातात। पण जे परंपरेनं चालत आलेलं आहे त्याच्यामध्ये हे महत्वाचे घटक आहेत। आता हे झाले आपले घटक। आता यांचं प्रमाण कसं घ्यायचं, पूर्ण अंगाला ती लावली जाते, डोक्यापासून ते पायाच्या बोटापर्यंत ही मळी काढली जाते। त्याच्यासाठी तेवढी क्वांटिटी सुद्धा लागते। माझ्या लग्नाच्या वेळेस एवढासा बाउल घेतलेला ज्याच्यामध्ये हे हळद मिक्स केली गेली आणि त्याच्यातूनच मळी काढण्यात आली। तर त्याचं प्रमाण पाहूयात। जर तुम्ही 1 वाटी हळद घेत असाल तर त्याच्या अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं, त्याच्या अर्धी वाटी हे चंदन पावडर घ्यायची आणि तेवढ्याच प्रमाणात तुम्ही कोणत्याही एक प्रकारचं पीठ घेऊ शकता, जसं की मसूर डाळ, तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ घेऊ शकता।
याच्यात ऍडिशन म्हणून तुम्ही गुलाब पावडर टाकू शकता, जसं की कडुलिंब आणि तुळशीच्या पालाचा रस टाकू शकता, हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही हे सुद्धा ऍड करू शकता, पण ऑप्शनल आहे ह्या गोष्टी. पण ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या, एक अख्खा लिंबू, त्यानंतर दह्याचा फक्त 1च चमचा टाकायचा. दूध मात्र या सगळ्या मिश्रणाला घट्ट स्वरूपात मिश्र करून घेईल किंवा मिक्स करून घेईल इतक्या प्रमाणात दूध घ्यायचं. मग आता एवढ्या सगळ्या प्रमाणाला जर का तुम्हाला 1 वाटी दूध लागत असेल तर तुम्ही तेवढंच घ्यायचं. ही मळी पातळ होता कामा नये, ही मळी घट्ट होता कामा नये, ते फार अशी घट्टही होता कामा नये. त्यानंतर त्याच्यामध्ये फक्त 2 ते 3 थेंब कुठलंही एक तेल ऍड करू शकता. कुंकुमादी तेल ऍड करू शकता, खोबरेल तेल ऍड करू शकता, कोणत्याही प्रकारचं तेल तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता. फक्त 2 ते 3 थेंब. जर का तेलाचं प्रमाण हे तुम्ही चमच्याच्या स्वरूपात जर घेतलं ना तर तुम्हाला ती व्यवस्थित मळी काढता येणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला याचं प्रमाण हे एकदम व्यवस्थितच घ्यावं लागणार. हे 2 ते 3 थेंब, चमचे नाही, एवढंच प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे आणि यानेच मळी एकदम व्यवस्थित काढली जाणार आहे. मळीसाठी लागणारी जी हळद आहे ती ह्या प्रकारे बनवली जाते. एका पाटावरती बसवलं जातं आणि त्याच्यानंतर ही मळी काढायला सुरुवात होते. मग एक कलोरी एक हात घेते, दुसरी कलोरी दुसरा हात घेते, एक कलोरी एक पायाची काढते, दुसरी कलोरी दुसऱ्या पायाची काढते, कुणी तोंडाला चोळत राहतं, कुणी पाठीला चोळत राहतं. खूप धमाल असते या गोष्टीची. खूप छान असा सोहळा आहे हा. या प्रकारची हळद बहुतेक तुम्ही याआधी कधी ऐकली नसेल, पण जे ह्या भागामध्ये राहतात, नगर भागात जे राहतात त्यांना हा मळी प्रकार नक्कीच माहीत असेल. अजून कुठल्या भागामध्ये हा प्रकार केला जातो का, ही प्रथा आहे का, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कोणी 2 टाइम ही मळी काढली जाते, एक सकाळी आणि संध्याकाळी, तर कोणी फक्त सकाळी काढली जाते. याच्यावरती तुम्ही मेहंदी लावू शकता. संपूर्ण अंगाला ही लावायची. लावल्यानंतर पूर्ण लेप लावतो, अक्षरशः आपण फेस पॅक लावतो तसा हा पूर्ण लेप लावायचा. त्यानंतर तो सुकण्या अगोदर पूर्णपणे असा चोळून काढायचा. पूर्ण हाताला पायाला लावल्यानंतर ती पूर्णपणे अशी चोळून काढायची. चोळून काढताना तुमच्या लक्षात येईल जी पिवळसर झालेली आपली जी हळद आहे, जे आपण जो पॅक बनवलेला आहे तो पूर्णपणे काळवंडलेला दिसतो. म्हणजे तुमचं जे काही टॅनिंग आहे ते सगळं निघून जातं. तुमच्या शरीरावरचे जे केस आहेत, जे वॅक्स केल्यानंतर तुम्हाला काढायचे, तर ते काढायची सुद्धा गरज पडत नाही, कारण त्या मळी बरोबरच ते केस सुद्धा निघून जातात. गुळगुळीत अशी मस्त चमकदार शायनी अशी स्किन याच्यामुळे मिळते. त्या वळ्या सगळ्या काढून झाल्यानंतर पूर्णपणे तो पॅक लावलाय तुम्ही, त्याच्यानंतर तो सुकण्या अगोदर पूर्णपणे असा चोळून चोळून तो पॅक सगळा काढायचा. तुमच्या लक्षात येईल तुमच्या अंगाला असलेलं सगळं टॅन ती मळी खेचून घेते आणि पूर्णपणे टॅन फ्री करते. 5 दिवस सलग हा प्रकार केला जातो. तुम्हीही करू शकता. याच्यामुळे तुम्हाला एकदम लग्नाच्या दिवशी एकदम गोरी नितळ उजळ त्वचा मिळल्याशिवाय राहणार नाही. हा प्रयोग नक्की करून पहा. मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की तुम्हाला याचा रिझल्ट कसा मिळाला. गॅरंटेड सांगते तुम्हाला पार्लर ट्रीटमेंटची गरज पडणार नाही. आणि यानंतर मग अंघोळ केली जाते. आता प्रथेत काय केलं जातं, ज्या कलवऱ्यांनी ती मळी काढलेली आहे 5-5 तांबे घालून त्या नवरीला अंघोळ घातली जाते. हे रोज हे सलग 5 दिवस केलं जातं लग्नाच्या दिवसापर्यंत. ही जी माझ्या माहेरची प्रथा आहे किंवा ही परंपरा आहे, ही तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या विषयासहित वेगळा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.